तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर हा आहे शनिवारचा व्हिडिओ आणि माझ्याकडून एडिट करायचं राहून गेलेलं होतं. म्हटलं चला आज टाकूया. तर सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आणि शनिवार म्हटलं ना तर आमचा जेवणाचा शॉर्टकटच असतो, कारण त्यांच्या पप्पांचा उपवास असतो. म्हणून म्हटलं आज बटाट्याचा रस्सा आणि चपातीच बनवायची. तर छान असं बटाट्याचा रस्सा बनवून घेतला आणि त्याच्याबरोबरच ना चपात्या वगैरे लाटून घेतलेल्या होत्या. काळं वाटण संपलेलं होतं म्हणून म्हटलं चला एक नाही लागलंच ते पण तयार करून घेऊया. तर कांदा, टमॅटो आणि खोबरं इथं भाजायला ठेवलेलं होतं गॅसवरती. असं म्हणतात की गॅसवरती भाजायला नको, पण आपल्या इकडं काय आता चूल वगैरे नसते त्यामुळे असंच भाजावं लागतं. छान असं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडंसं जिरं आणि थोडंसं एक नाही काळी मिरी, लवंग, दालचिनी घालून एक नाही सगळं वाटण तयार करून घेतलं, म्हणजे एक आठवड्याभर बघायला लागत नाही. त्याच्यानंतर आंब गावाकडून आणलेले होते ना, ते पिकट टाकलेले होते आणि रोज असं चेक करावं लागतं खाण्यासाठी. तर 4-5 आंबं छान असं पिकलं होतं, ते स्वच्छ धुवून ठेवलं तनिषा आल्यानंतर खायला येईल म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला जायचं तर तनिषच्या शाळेमध्ये थोडंसं काम होतं म्हणून गेलेलं. तर इतकं ऊन पडलेलं होतं ना, 11:30 वाजलेलं होतं, पण इतकं कडाक्याचं ऊन पडलेलं होतं. शाळेत आम्ही उन्हात गेलो पण आमचं काही काम वगैरे काही झालंच नाही. परत आम्ही घरी तसंच आलो. घरी आल्यानंतर तनिषा पप्पांचा उपवास होता त्यामुळे शाबूच केलेलं होतं. तर दुपारी पोराने अजिबात शाबू वगैरे काही खाल्लं नाहीत, आम्ही दोघांनी खाऊन घेतलं. सकाळी चपाती केलेली होती, मग ते तशीच राहील म्हणून एक नाही त्यांना मस्त असं पिझ्झा बनवलं. तर थोडंसं पिझ्झा सॉस घातला चपातीवरती, त्याच्यात कांदा, टमॅटो, शिमला मिरची, ऑरेगन, चिली फ्लेक्स घातलं, मोझरेला चीज घातलं, छान असं पिझ्झा तयार करून घेतला. संध्याकाळच्या वेळेला ना भाजीची गाडी आलेली होती, त्याच्याकडून थोडंसं गाजर वगैरे घ्यायचं होतं, भाज्या वगैरे घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ना मस्त असं आंब्याचा रस, भजी आणि चपाती असं बेत होता. तर मस्त असं जेवण वगैरे केलं. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.